नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत भारतातील उत्तराखंड राज्यातील देहरादून शहराजवळील एक अत्यंत प्राचीन आणि पौराणिक द्रोण गुफा शिव मंदिरामध्ये. आता आपण आलो आहोत प्राचीन द्रोण गुफा शिव मंदिरामध्ये, ज्याला टपकेश्वर महादेव मंदिर असेही म्हणतात. देहरादून शहरापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर घनदाट झाडी आणि शांत डोंगर रांगा यांच्या मधोमध हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर एका नैसर्गिक गुहेत असून तिथे स्वयंभू शिवलिंग आहे. या मंदिराचा संबंध महाभारताशी आहे. महाभारतातील कौरव आणि पांडवाचे गुरु द्रोणाचार्यांनी या नैसर्गिक गुहेमध्ये भगवान शिवचे 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती. त्यामुळे या गुहेला द्रोण गुफा असे नाव पडले. येथून एक लहान नदी वाहते. नदीच्या काठावर असलेली ही नैसर्गिक गुफेच्या आत वातावरण थंड, शांत आणि ध्यानासाठी अत्यंत अनुकूल आहे. या गुफेत प्रवेश करताच बाहेरील गोंगाटा नाहीसा होतो. पाण्याच्या थेंबाचा मंद आवाज, घंटानाद आणि ओम नमः शिवायचा जप मनाला खूप शांतता देतो. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुफेच्या छतातून सतत पडणारे पाण्याचे थेंब. हे थेंब थेट शिवलिंगावर पडतात, जणू निसर्ग स्वतः भगवान शिवजींचा अभिषेक करत आहे. याच कारणामुळे या मंदिराला टपकेश्वर असे नाव पडले. या पवित्र ठिकाणी दररोज लाखो श्रद्धाळू भगवान शिवचे दर्शन घेण्यासाठी येतात. विशेषतः महाशिवरात्रीच्या आणि श्रावण सोमवारच्या काळामध्ये येथे जास्त भक्तजण मोठ्या संख्येने गर्दी करतात. या काळामध्ये मंदिरात भव्य यात्रा भरते. इथे भक्तजण जल अभिषेक करतात, रुद्राभिषेक करतात आणि विशेष करून पूजा इथे करतात. मंदिराच्या परिसरामध्ये भजन, कीर्तन, मंत्रोच्चार आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गुफेतील वातावरण ध्यानासाठी अत्यंत अनुकूल आहे. अनेक साधू, संत आणि योगी येथे साधना करतात. येथे काही क्षण बसून ओम नमः शिवायचा जप केला तरी सुद्धा अंतर्मन प्रसन्न होते. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला बऱ्याचशा छोट्या छोट्या शिवलिंग बघायला मिळतात आणि त्यांच्या बाजूला एक गणपती बाप्पाची मूर्तीही बघायला मिळते. येणारे सर्व भक्तजण शिवलिंगावर पाण्याचा जलाभिषेक करतात. द्रोण शिवगुफा म्हणजे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, ते आहे श्रद्धेचे केंद्र, तपस्येची भूमी आणि निसर्गाचा चमत्कार. गुफेच्या मध्यभागी दगडातून तयार झालेली नैसर्गिक शिवलिंग आहे. हेच मंदिराचे मुख्य पूजास्थान आहे. भक्त येथे जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण हो यासाठी प्रार्थना करतात. जर तुम्ही देहरादूनला भेट दिली असेल तर या पवित्र जागेवर आणि पौराणिक द्रोण गुफा शिव मंदिराला भेट अवश्य द्या. हर हर महादेव.